इतक्या आज लेबर आलेला आहे. टोटल एक 28 लेबर आहेत. 28 जण कामाला आहेत आज. एक क्लास भरल्यासारखा वाटतो इथं, तुम्ही बघू शकता समोर. जे की हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे. जे की कालचा ब्लॉग तुम्ही बघितला. थोडंसं बाहेरचं काम होतं आपल्याला, त्यावरून आपण शेतामध्ये आलो आहे. आणि शेतामध्ये थोडंसं कांद्याचा जो प्लॉट होता त्याचं खुरपणी चालू होती. एक प्लॉट परवा झाला होता, त्याच्या आधीच ब्लॉग तुम्ही बघितला असेल. त्याच्यानंतर काल आपण थोडं यायला जमलं नाही, पण आज आलो आहे. तर कांद्याचा प्लॉट खुरपून झालेला आहे. आणि आता बघूया की कांदे कशा पद्धतीने दिसतात, कारण की गवत होतं तेव्हा कांदे व्यवस्थित दिसत नव्हते. तर आता बघू कांदे दाट आहेत की पातळ आहेत, आपल्याला समजून जाईल. आपल्याला ऊस पण लावून घ्यायचा आहे, तर मग ते कांदे पातळ असतील तर त्याच्यामध्ये ऊस लावता येईल का आपल्याला. जर दाट असतील तर काय लावण्याची गरज नाही, पण जर पातळ झाले असतील तर आपण त्यामध्ये ऊस लावून घेऊ शकतो. तर समोर आपला कांद्याचा प्लॉट आहे, तिथं जाऊया थोडं. वरती बघू शकताय आभाळ आलेला आहे, जे की 2 दिवस झालं आभाळी वातावरण आहे. आणि एकदम दाट आभाळ येते, जसं वाटते की आता पाऊस पडतोयच, पण आपल्यावर मेहरबानी की पाऊस येत नाही. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर वातावरण क्लिअर व्हावं. हे तुम्ही बघता, आता ब्लॉग बघत असाल तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल की वातावरण किती बिघडतंय सध्या. म्हणजे आठवड्याला ते खराब होतंय. तर हे काय चांगलं नाही आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत हे सगळे, जे की प्रदूषणच वाढलेलं, त्याच्यामुळं हे सगळं होते. आणि आता तुम्हाला कांदा क्लिअरली विजिबल असेल इथं बघू शकताय. म्हणजे बऱ्यापैकी मोठा होतं. आणि ह्या साईडला थोडा पातळ दिसतोय. जसं आपण पुढं जाईल तसं बघितलं तर कांदा चांगल्या पद्धतीने आहे तिकडं. आणि जास्त दाट पण नसू नये म्हणतात, कारण की जास्त दाट असलं तर त्याची साईज व्यवस्थित होत नाही. पण हा बघू शकता तुम्ही, कमेंट करून सांगा याच्यामध्ये काय करायला पाहिजे. जास्त पातळ आहे की दाट आहे, याच्यामध्ये ऊस लावावं की नाही. ज्यांना आयडिया असेल, नॉलेज असेल, त्यांनी कृपया कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आणि इथं बघू शकताय तुम्ही. तर शेती न परवडण्याचं सध्याच्या काळातलं मुख्य कारण दुसरं म्हणजे लेबर्स, कामगार, ज्याच्यावर जास्त रोजगार जातोय. कारण की आज बघायला गेलं तर 350-400 रुपये प्रतिदिवस त्यांची हजेरी आहे. आणि असं पीक असतील तर खुरपणीला, बाकी ह्याला खूप रोजगार जातोय. तर आपल्याला त्याच्यातून काय वेगळा मार्ग काढता येईल हे बघितलं पाहिजे. मल्चिंग पेपर पण हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासमोर. कांदा पण आपण मल्चिंग पेपरवरती करू शकतो, जे की आपला विचार आहे. कारण की मल्चिंग पेपरवरती केल्यानं काय होईल, कांद्याची वाढ पण चांगली होईल. कारण की जे गवत असतं ते बऱ्यापैकी शोषून घेतं सगळं, जे की कांद्याला कमी प्रमाणात मिळतं. त्यासाठी आपण मल्चिंग पेपरमध्ये लावलं तर फक्त कांदा पीकच राहील, गवत राहणार नाही. आणि जो खत आहे, जो आपण ड्रिपमध्ये नाही, तो व्यवस्थित ह्याला भेटेल. कारण की आता तुम्ही इकडे बघताय, हे आपण ड्रिपवरती कांदा केलेला आहे आणि विस्कटलेला होता. ह्याच्यानं मध्ये गवत होतं. आता इतके दिवस गवत होतं, जे आपण खत टाकलं असेल ते गवत असतं त्यानं पण शोषून घेतलं असणार. म्हणजे 50% कांद्याला भेटलं असणार आणि बाकीचं गवताने घेतलं असणार. तसंच जर आपण ते मल्चिंग पेपरवरती लावलं तर काय होईल, जे आपण खत देणार आहे ते प्रॉपर कांद्याला मिळेल. आणि जे दुसरं गवत वाढणार आहे ते कधीच येणार नाही. कारण की मल्चिंग पेपर हा बेस्ट ऑप्शन आपल्याला. तर विचार करतो आपण नेक्स्ट पीक जेव्हा आपण करू कांद्याचं, तर ते मल्चिंग पेपरवरती करण्याचा विचार आहे. कारण की बघायला गेलं तर एकूण एकच खर्च पडेल. थोडंसं बचत होईल मल्चिंग पेपरमध्ये. सुरुवातीला थोडा जास्त खर्च होईल मल्चिंग पेपर आणणे, अंतरणे, त्याला होल पाडून घेणे. तर त्यात काय आपल्याला नवीन अजून काय असेल, डायरेक्टली होल पाडलेला मिळत असेल तर ते बेस्टच आहे. तर सुरुवातीलाच खर्च होईल. नंतर जो खुरपणीचा खर्च आहे, 1-2 खुरपणी आपण करतो, तो आपला कमी होईल. कारण की त्याला जास्त पैसे जातात. त्याच्यामुळं बऱ्यापैकी शेती परवडत नाही. कारण की लेबरचं प्रमाण आणि त्यांचे वाढलेले रेट, एवढं त्याला पैसा जातो ना, ते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळं टिपून ठेवणं कधी पण महत्त्वाचं आहे. तुम्ही शेतात किती खर्च केला, कोणत्या पिकाला काय केलंय, हे टिपून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपल्याला पुढच्या वर्षी कळतं की बाबा ह्या पिकावर किती खर्च झाला, तर आपण करायला पाहिजे की नको. नाहीतर मग ते अंदाजे असेल तर मग अवघड आहे. किती आपल्याला लॉस होतोय, किती प्रॉफिट होतोय आपल्याला समजणारच नाही. तर स्लरी जे आपण तुम्ही बघितलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, कशा पद्धतीने बनवतात आणि त्याचे फायदे आपण बरंचसं डिस्कस केलेलं आहे. तर स्लरीचे एवढे फायदे आहेत शेतीसाठी, जे की जीवामृत म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. त्यानं मातीचं पोत एवढा सुधारतो, जे की आपण रासायनिक फक्त
फळ चांगलं आणू शकतो, पण त्यानं मातीची क्वालिटी खूप खराब होते. पण जीवामृत एक असं आहे ज्यानं मातीची क्वालिटी पण सुधारते आणि फळाची क्वालिटी सुद्धा सुधारते. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला जैविक हे करता येईल सेंद्रिय तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जेवढं जास्त शेणखत टाका येईल तेवढं टाका, कारण की मातीचा पोत जेवढा चांगला असेल तेवढंच उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. जे की तुम्हाला इथं उदाहरण समोर आहे. याला आपण भरपूर शेणखत आणि स्लरी आधी घातलेली आहे बागेला, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय. आत्ता तुम्ही बघताय निगेटिव्हिटी, जे की आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलेली आहे. एवढी का निगेटिव्हिटी ठेवायची? ठीक आहे की सध्या बाजारभाव नाहीत, हमी भाव नाही, त्याच्यामुळे होते. पण इथून पुढचा जर आपण फ्युचरचा विचार करून जर आत्ता पाऊल टाकलं तर नक्कीच आपण फ्युचरमध्ये बेटर करू शकू इतरांपेक्षा. आणि नक्कीच फ्युचरमध्ये डिमांड येणार आहे. जर आपण त्या कन्सिस्टंट राहिलं, तग धरून ठेवलं त्याच्यामध्ये, तर नक्की दिवस चांगले येतील. ठीक आहे आता नसतील, पण शेतीबरोबर जर आपण कोणताही जोडधंदा केला, जोड व्यवसाय केला, तर नक्की शेती प्रॉफिटेबल आपण करू शकतो. फक्त शेतीवरती आपण प्रॉफिट काढायचं म्हणलं तर ते सध्याच्या कंडिशनमध्ये अवघड आहे, कारण की तुम्ही शेतीमालाचा हमी भाव बघताय, बाकी लेबर वर्क असेल ते बरंच असेल, त्याच्यामुळे शेती परवडत नाही सध्या तरी. आणि जर आपण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं काय केलं, मार्केट कंडिशनचा अभ्यास केला, त्याच्या स्ट्रॅटेजी समजून घेतल्या, कधी भाव असतोय कधी नाही, त्याच्यानुसार जर आपल्या म्हणजे बागा असतील त्यांच्या छाटणी केल्या, ते केलं, फळ जेव्हा बाकीचे शेतकरी करतात त्याच्या थोडं लवकर किंवा उशिरा जर आणलं तर नक्कीच आपल्याला मार्केट सापडू शकतं. असं बरेचसे फॅक्टर आहेत की ज्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचबरोबर निगेटिव्हिटी आत्ता आहे ते आपल्या करण्यावरती, आपण ह्याच्यात काहीतरी वेगळं करून दाखवलं तर ते विश्वास ठेवतील, कारण की चमत्कार झाला तर नमस्कार घालतात लोक. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. आणि बाकीचं काय पाहिजे, आपण घरच्यासोबत आपला टाईम देऊ शकतो, त्यांना पाहिजे तेव्हा त्यांच्याजवळ आहे. हे क्वचितच कोणाला तर भेटत असेल, कारण की आजकालचं जनरेशन बघताय कुठं चाललंय ट्रेंड, जे बाहेरची संस्कृती आहे ते आपल्या देशात आणायचं बघतायत. आणि हे नाही आहे बरोबर, कारण बघताय तुम्ही जे नको ते ट्रेंड व्हायला लागलेत. त्याच्यासाठी आहे इकडं एकदम भारी वाटते. एक बाकीच्या सुखसोयी आपल्याला कमी असतील, पण हे जे वातावरण आहे ना, हे खरंच पैसे देऊन सुद्धा कुठं मिळणार नाही. त्याच्यामुळं इथं जेवढं करता येईल तेवढं कमी आपल्याला. इथं अनलिमिटेड मार्ग आहेत आपल्याला, जेवढा आपण वेळ देऊ शकू तेवढा कमी आहे इथं, कारण की खूप काही करू शकतो आपण इथं. आणि जेवढा प्रॉफिट होणार तो आपला स्वतःचा होणार आहे, ग्रोथ होणार आहे ते आपल्या स्वतःची होणार आहे. त्याच्यामुळं आणि जर इंटरेस्ट असेल ना तुमचा, तर तुम्ही न थकता करता ती गोष्ट, कारण की त्याच्यात प्रॉब्लेम आले काय झालं तर तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढायचं बघता, ना की गिव्हअप करायचं बघता. त्याच्यामुळं तुमचा इंटरेस्ट शोधा कशात आहे आणि त्याच्यावर काम करायला लागा, थांबू नका. गोष्टी होतात आणि बोलणारे तर खूप असतात, कारण की आपल्याला जे आवडतं ते समोरच्याला आवडलं असं नसतं. त्याच्यामुळं करत राहायचं हाच ऑप्शन आहे. त्यातून काहीतरी आउटपुट आलं तर नक्कीच समोरचे आपलं जय जयकार करतात. त्याच्यामुळं गिव्हअप करायचं नाही. तर समोर बघू शकता लेबरचा लंच ब्रेक होता, तो आता कंप्लीट झालेला आहे. आणि आता ते पुढचं जे टास्क आहे त्यांच्याकडं ते करायला घेतील. तर बघू शकता हा समोर आपला लसूण आहे, जो की घरी खाण्यासाठी लावलेला होता. त्याच्यामध्ये थोडंसं गवताचं प्रमाण दिसतंय, जे की लहान आहे. त्याच्या आधीच आपण खुरपून घेऊया, कारण की जे बाकीचे टास्क होते ते कंप्लीट झालेले त्यांच्यासमोर, आणि टाईमच्या आधीच कंप्लीट झाल्यामुळे त्यांना दुसरं काय टास्क देण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे हे बघू शकता आपलं माळवं म्हणतात थोडक्यात त्याला, घरी खाण्यासाठी जो भाजीपाला करतो त्याला, तो खुरपून घ्यायचं काम चालू आहे सध्या. इतक्या आज लेबर आलेला आहे. टोटल एक 28 लेबर आहेत, 28 जण कामाला आहेत आज. एक क्लास भरल्यासारखा वाटतो इथं, तुम्ही बघू शकताय समोर. जे की आपला हरभरा आहे त्याच्यामध्ये जे गवत आलेलं आहे ते काढायचं चालू आहे, जे की ठीक आहे. पण आता बघू शकता समोर, आणि इथे एका दगडात 2 पक्षी मारतात. ते कामाला पण येतात, पेमेंट पण येतात, आणि त्यांच्या घरी जे जनावर असतात त्यांना गवतसुद्धा इथून येतात ते. ठीक आहे, लेबरचं सध्या कंडिशन अशीच आहे, जे आहे त्याला ॲक्सेप्ट करावं लागतं, कारण की ते मिळणं आजच्या कंडिशनमध्ये खूप अवघड आहे. तर त्यांचा बघू शकताय कालवा जास्त आणि काम एकदम कमी. पण ठीक आहे, हेच आपल्याला कमी करायचं आहे गाईज, कारण की जिथे जास्त खर्च होतोय ना ते कमीच करून टाकायचं. जिथं जेवढं मशिनीने करता येईल आपल्याला तेवढं करायचं, कारण की
जर प्रॉफिट ठेवायचं असेल ना आपल्याला तर काहीतरी जागा वेगळं करावंच लागणार आहे. जे करतं त्यासारखं जर केलं तर मग रॅट रेसमध्ये जातो आपण त्या. तर हे काम करण्यासाठी खूप आता कसं करतात, कारण की ह्यांची गप्पा जास्त असतात, काम एकदम कमी. क्लास भरलेला आहे गाईस, समोर बघू शकताय तुम्ही. असं अटॅक झाल्यासारखं वाटतंय, काहीतरी बागेमध्ये काहीतरी अटॅक कोणतरी आलंय. पण आज जास्तच लेबर आहे, हे कमी करायचं आपल्याला. काहीच उपयोग नाही. एवढ्या जर रोजगार जात असेल तर काय घंटा शेती परवडणार आहे आपल्याला. पण जिथं लागेल तिथं लागतेच. पण जिथं आपण आता असल्या ठिकाणी कमी करू शकतो तिथं 100% कमीच केलं पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. तर आपल्याला थोडंसं बाकीचं काम आहे ते हळूहळू तुम्हाला समजेलच. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. सध्या रिस्पॉन्स थोडासा स्लो आलेला आहे, पण ठीक आहे, आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला जे करतोय ते करत राहायचं, थांबायचं नाही. एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला यश भेटतं. तसं आपल्याला सर्चिंग आहे, जे की आज आपण इथं आपल्या शेतातल्या ऑफिसमध्ये घेऊन आलेलो आहे. आपलं लॅपटॉप वगैरे त्याच्यावर थोडंसं काम आहे ते करू आणि बाकीचे जे टास्क आहेत हे कम्प्लीट करतील. कारण की इथं बघू शकता हे आपल्या लसूणमधलं खुरपतात, ते इकडं भाजीपाला ते पण खुरपून घेतील. आणि मग आजचा लास्ट दिवस असेल त्यांचा, त्याच्यानंतर मे बीच लागले तर लागतील वर्कर, जे की आपल्या शेतातले आहेतच, त्यांच्याकडून आपण करून घेऊ. तर ठीक आहे, आलो आपल्या ऑफिसपाशी आपण, तर करून घेऊ आता जे आपल्याला लागणार आहे ते. काल गुलाबाई आली होती मोटर नीट करण्यासाठी, ती मोटर ती नीट केलेली आहे. त्याच्याबरोबर ही पेटी असेल, केबल असेल, ड्रम आणि ही मोटर बघू शकताय. हे आपल्या विहिरीवरती आपल्याला न्यायचं आहे, कारण की एकच मोटर चालू होती आणि एक बंद होती आणि त्याच्यानं टँक आपला खूप स्लो भरत होता. तर ह्या नेऊन तिथं टाकायचे आहेत, नीट करून आणलेले आहेत. त्याच्यानंतर मग दोन्ही मोटर चालू होतील. तर इथं बघू शकता हे केबल असेल. हे गाईस, तर समोर बघू शकताय सनसेट होतोय आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत, जे की तुम्ही बघितलं. आपलं भाजीपाला खुरपाय चालू होतं, त्याचबरोबर आपलं हरभऱ्यातलं गवत काढायचं होतं ते 50% झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जे आपलं थोडं सर्च चालू आहे तो कंटिन्यूच आहे. त्यासाठी वेळ लागेल थोडा, तो आपण स्टेप बाय स्टेप करतोय. तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतातील अशाच टास्क चालू राहणार आहेत. आता आपल्याला ऊस लागवड करायची आहे, त्याच्यावरती पण थोडं सर्चिंग चालू आहे, जे की आपल्याला त्याचं टनेज कसं वाढवायला हे थोडं बघतो आपण. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.